नमस्कार. स्वागत आहे तुमचं कावेरीज किचन कथा या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बनवणार आहोत स्वीटकॉर्नचे झटपट होणारे आप्पे. त्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी रवा, 1 वाटी स्वीटकॉर्नचे दाणे, 2-3 हिरव्या मिरच्या, 1 छोटी वाटी दही, 2 चमचे तांदळाचं पीठ. सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये आल्याचा तुकडा आणि 2-3 हिरव्या मिरच्या घालून बारीक करून घ्यायचं आहे. आलं, हिरवी मिरची छान बारीक करून झालेली आहे. त्यामध्येच स्वीटकॉर्नचे दाणे देखील बारीक करून घ्यायचे आहे. पाणी न घालता हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. छान असे स्वीटकॉर्नचे दाणे देखील बारीक करून झालेले आहे. आता एक बाउल घेऊया. त्यामध्ये रवा घालून घेऊ. यामध्ये दही घालून घ्यायचं आहे. दही फार आंबट नसावं. तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि बारीक केलेले स्वीटकॉर्नचे दाणे हे देखील घालून घ्यायचे आहे. हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घालून छान असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. छान असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे. यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे. हे छान मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटांसाठी बाजूला ठेवून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण चटणी तयार करायला घेऊ. मी मिक्सरच्या भांड्यात ओल्या नारळाचे तुकडे घालून घेतलेले आहे. त्यामध्ये 2-3 हिरव्या मिरच्या, 1 छोटा आल्याचा तुकडा घालून घ्यायचा आहे. छान असं हे बारीक करून घ्यायचं आहे. छान बारीक करून झालेलं आहे. एका बाउलमध्ये आपण हे काढून घेऊ. चवीपुरतं मीठ आपल्याला घालून घ्यायचं आहे. छान असं हे मिक्स करून घेऊ. चटणीसाठी आपण फोडणी तयार करून घेऊ. तडका पॅन घेतलेला आहे. त्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मोहरी घालून घ्यायची आहे. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे. जिरं छान फुललं की त्यामध्ये कढीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि चटणीवर फोडणी घालून घ्यायची आहे. आपलं बॅटर देखील छान फुललेलं आहे. यामध्ये अर्धा चमचा खायचा सोडा घालून घ्यायचा आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. यामुळे आप्पे खुसखुशीत होतात. गॅसवर आप्पे पात्र ठेवून छान गरम करून घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे. आप्पे पात्राला छान असं तेल लावून घ्यायचं आहे. आपण तयार केलेलं बॅटर यामध्ये घालून घ्यायचं आहे. मीडियम गॅसवर झाकण ठेवून 2-3 मिनिटे ठेवून घ्यायचं आहे. छान अशी आपली एक बाजू तयार झालेली आहे. खरपूस अशी झालेली आहे. दुसरी बाजू देखील आपण शेकून घेऊया. छान असे आपले आप्पे तयार आहे. एका डिशमध्ये काढून घेऊया. सुंदर असे आपले आप्पे तयार झालेले आहेत. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.